मागच्या तासाला आपण वेगवेगळे उत्सव, देवभूमी, महाराष्ट्राला देवभूमी असं का म्हटलं आहे ते आपण पाहिले. आणि वेगवेगळ्या देवता, त्यांची निवासस्थाने, त्याचप्रमाणे उत्सव वेगवेगळे शेवटच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं. 2 श्लोक होते बघा. ते एका श्लोकामध्ये काय सांगितलेलं होतं, विजयादशमी वगैरे. एका श्लोकामध्ये सांगितलं होतं संवत्सरस्य प्रारंभे, संवत्सराच्या म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला कोणकोणते उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. विजयादशमी पाहिलं. काय करतात त्या दिवशी? शस्त्रास्त्रांची पूजा करून मग ते वापरात घेतले जातात. निर्वर्त्य असा एक शब्द आलाय बघा. निर्वर्त्य, निर अधिक वृत्तवर्त. निवर्त वेगळं, हा, नि अधिक वृत्तवर्त तो अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ काय? परत फिरणे वगैरे. निर्वर्त्य, निवर्त्य. आणि हे निर्वर्त्य आहे. निर अधिक वृत्तवर्त याचा अर्थ संपन्न करून, पूजाविधी पूर्ण करून असा त्याचा अर्थ आहे. पूजाविधी पूर्ण करून, शस्त्रास्त्रांची पूजाविधी पूर्ण करून लोक संध्याकाळी, कोणत्या वेळेला? कस्मिन् समये? सायंकाले. सीमोल्लंघनं कुर्वन्ति जनाः. लोक सीमोल्लंघन करतात. आता इथले काही जे संस्कृत प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपण बघूयात. भाषाभ्यास यामध्ये देण्यात आलेले आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात आहेत, ते तुम्ही सोडवाल. आता आपण फक्त एक नमुना म्हणून पाहणार आहोत. एक प्रकारे उजळणी होण्यासाठी म्हणून ते आपण पाहणार आहोत. आता बघा, संस्कृत प्रश्नांची उत्तरं प्रश्नपत्रिका सोडवताना 11वीला सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा सूचना देऊन झालेल्या होत्या. पण काय असतं, काही विद्यार्थी निष्काळजी असतात, ते लक्ष देत नाहीत आणि उत्तरपत्रिकेमध्ये चुका करून ठेवतात. मार्क कमी होतात ना. संस्कृतच्या नावाने जेव्हा निंदा केली जाते संस्कृतची, तेव्हा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आपलं काय चुकतंय. आपण दिलेल्या सूचनांचं पालन करीत नाही, मग मार्क कसे देणार? गुण मिळत नाहीत. कळलं का? बोर्ड परीक्षा आहे ती. 12वीला बोर्ड परीक्षा आहे. आता तरी तुम्ही चांगलं लक्षात ठेवा. कसं असतं, ज्या वेळेला क्रॉस मॉडरेशन होत असतं त्यावेळेला चुका आढळता कामा नये. शेवटचं असतं ते तपासणं, आणि त्यामध्ये जर चूक आढळली तर तुमचा मार्क कमी होऊन जातात, तुमचे गुण कमी होतात. आणि म्हणून काळजी घ्या, दिलेल्या सूचनांचं पालन करा, म्हणजे तुम्हाला 100 पैकी 100 मिळतात ना. 80 पैकी 80, कारण 80 लेखी आहे ना, 20 मार्कांची तोंडी परीक्षा आहे. तेव्हा 80 पैकी 80 गुण मिळवायचे असतील तर मी ज्या ज्या सूचना सांगते ना, शक्यतोवर त्या लिहून घ्या. लक्षात राहत नसतील तर लिहून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला अनेक विषयांच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या सूचना असतात, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता जर वाटतं बुवा आपल्या लक्षात राहत नसेल तर लिहून काढणं हा सोपा पर्याय आहे ना त्यावर. तेव्हा लिहून काढा. ज्या काही सूचना मी सांगितलेल्या असतात वेळोवेळी, अत्यंत महत्त्वाच्या सूचना असतात,
पुस्तकच समोर नुसतं ठेवायचं नाही, तर वही पेन सुद्धा काढायचा असतो. आणि पाठ्यपुस्तक तर समोर पाहिजेच पाहिजे. आपला भाषा विषय आहे, भाषा विषयाला पाठ्यपुस्तक अत्यावश्यक आहे. लक्षात घ्यायचं की पाठ्यपुस्तक हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा बघा, काही प्रश्नांची उत्तरं संस्कृत टू संस्कृत पाहिजेत, पूर्ण वाक्यात, एका शब्दात नाही लिहायचं. आता तुम्ही 12वीत आहात, तुमची उत्तरपत्रिका ही फक्त कॉलेज पुरती मर्यादित तुलना करण्यासाठी नसणार आहे. तुमची उत्तरपत्रिका पूर्ण विभागीय उत्तरपत्रिकांशी साम्य पाहिलं जाणार आहे. काय चुका आहेत, काय दोष आहेत, बारकाईनं तपासलं जाणार आहे. घाबरायचं नाही. यासाठी सांगते मी, तुम्ही दुर्लक्ष करता म्हणून. तर दुर्लक्ष करू नये म्हणून तुम्हाला गांभीर्य सांगते. बारकाईनं तपासलं जातं. तुम्हाला 80 पैकी 80 गुण पाहिजे आहेत ना, तर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे. बघा आता, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, ज्या प्रश्नामध्ये विद्यार्थी जास्त करून चुका करतात तो हा प्रश्न. त्यानंतर उचितम कारणम चित्वा वाक्याने, इथे सुद्धा वाक्याने पुनर्लिखत. पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचा कंटाळा नका करू. पूर्ण वाक्य लिहा म्हटलंय ना, पूर्ण वाक्यच लिहा. उत्तर पूर्ण वाक्यातच लिहावयाची आहेत. इथे पर्याय दिलेले आहेत. अर्ध वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, ते लिहायचं आणि तुमचं उत्तराचं वाक्य तिथे लिहायचं, अधोरेखित करायचं. म्हणजे परीक्षकाला तुमचं उत्तर तपासणं सोपं जातं. असो, तर बघा आता, रामचंद्र कुत्र उवास असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर संस्कृत मधूनच द्यायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. भक्तव्रजः पौंडरिकं कुत्र, क्षमस्व, भक्तव्रजः पौंडरिकं क्षेत्रं कदा समागच्छति. कदा समागच्छति असा तो प्रश्न आहे. बघा, पुस्तक आणलेलं नसेल अजून, हळूहळू सांगते, जमलं तर लिहून घ्या. पहिला प्रश्न होता, रामचंद्र कुत्र उवास, क्षमस्व, उवास विसर्ग नास्ति, विसर्ग नास्ति, केवलम उवास. प्रश्नचिन्हम, रामचंद्र कुत्र उवास. दूसरा प्रश्न बघा, भक्तव्रजः पौंडरिकं क्षेत्रं कदा समागच्छति. आयुधा, पुढचा प्रश्न बघा, आयुधानां निराजना कदा क्रियते. आणि जनाः ध्वजारोपणं कदा आद्रियन्ते. जनाः ध्वजारोपणं, रोपणं बाणाचा ण, जनाः ध्वजारोपणं कदा आद्रियन्ते. त्यांची उत्तरं शोधून पूर्ण वाक्यातच लिहायची आहेत. रेखांकितं पदम् आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत. प्रश्न विचारायचा आहे. रेखांकित शब्द आहे. आता तो पुस्तक घेतल्यानंतर तुम्ही त्या पुस्तकाखालचे प्रश्न सोडवा आणि उत्तरं लिहिल्यानंतर तुमचे तुम्हीच तपासायचे आहेत.
का इथेच दिलेलं आहे ना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, गोदावरीं रोधसी समाश्रयन् पंचवटीं मनोज्ञाम् उवास. गोदावरी रोधसी पंचवटीं उवास. भक्तव्रजः कदा आषाढमासे. तर तो एक नमुना प्रश्नाचं उत्तर मी सांगितलेलं आहे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला श्लोक सांगायला हरकत नाही, क्रमांक, कारण तुमच्या समोरच लिहिलेला असतो आणि त्यातून तुम्हाला शोधून घ्यावयाचे असते. आणि म्हणून भक्तव्रजः पौंडरिकम आषाढमासे प्रतिवर्षम असं म्हटलेलं आहे. असो, तर बाकीचे उत्तरं तुम्ही लिहा. 1-2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिली आहेत, कशी लिहावयाची आहेत. पूर्ण वाक्यात उत्तरं लिहायची आहेत. आता मी मागे म्हटलं होतं, नवीन पाठ आपण पाहणार आहोत. आजच्या तासाला आपल्याला नवीन पाठ बघायचा आहे. आता बघा तुम्ही, व्यवहार. व्यवहार म्हणजे तो नव्हे, आर्थिक वगैरे सारखं असतं ते नाही. व्यवहार म्हणजे आपले आदान प्रदान जे आहे, शब्द वगैरे, भाषा, वागणं, हे जे माध्यम आहे ते आहे शब्द. शब्दांच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद करतो. भाषा भाषा प्रमुखा अस्ति व्यवहारस्य माध्यम. तेव्हा व्यवहाराचं माध्यम हे भाषा आहे आणि त्या भाषेचं कौशल्य. म्हणून तर आपण काय करतो, तोंडी परीक्षा, भाषा कौशल्य, 4ही कौशल्य आहेत भाषेशी संबंधित असणारे. कोणकोणते आहेत? तोंडी परीक्षेला काय काय आपण घेतो? परीक्षा कशी असते तोंडी परीक्षेची? शुद्ध लेखनम, प्रकट वाचनम, संभाषणम आणि भाषणम. हे 4 कौशल्य भाषेशी संबंधित असणारे आहेत. हे 4 कौशल्य जर तुम्हाला आली, 4 कौशल्यात तुम्ही प्रवीण झालात, तर भाषा तज्ञ होता, भाषा पारंगत म्हणून प्रसिद्ध पावता. बघा, भाषणाचे नमुने आता अलीकडच्या काळातले आहेत. भाषण, त्यानंतर शुद्ध भाषा असली पाहिजे. बघा, तुमच्या समोर कितीही अशुद्ध कोणी बोलणारं असलं तरी तुमच्यावर त्याचा प्रभाव पडता कामा नये. कारण आपली संस्कृत भाषा संस्कारित भाषा आहे. ही भाषा अशुद्ध होता कामा नये. आपल्याकडून उच्चार करताना आपण जसेच्या तसेच केले पाहिजे. उदाहरणार्थ, कुठे चूक होते बघा तुमची, आली कोणी शोधून काढलं हे मला तेच कळत नाहीये. पहिल्यापासून आम्ही सूर्य शब्द कसा पाठ केलेला आहे बघा, सूर्य. तुम्ही विद्यार्थी कुणाचं पाहून काढता असं अक्षर चुकीचं? परीक्षेमध्ये नेहमी मला आढळते तुमचं. आता हे बरोबर आहे आणि चूक काय लिहिता तुम्ही, दाखवते तुम्हाला. बघा आता, सूर्य मोठा अक्षर काढलंय छानस, सूर्य आणि सूर्य, सूर्य असा शब्द येतो. लक्षात ठेवा, ही चूक करू नका. त्याचप्रमाणे सूचना मधल्या एका शब्दाची अशी चूक केली जाते.
हा असा शब्द चुकीचा काढला जातो. आपण त्या चुकीच्याकडे लक्षात ठेवायचं नाही चुकीचा. आपण जे पाहिलेलं आहे बरोबर असा शब्द जो आहे तो तुम्हाला दाखवते मी. बघा, राईट केलं आणि रॉंग केलंय. कोणता शब्द आहे बघा, राईट आणि रॉंग, चूक, बरोबर आणि चूक असा शब्द कोणता आहे बघा. भाषा अभ्यास यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भाषा अभ्यास शिकणार आहोत आपण. एक गद्य एक पद्य बघूया जमतंय का असं. एक गद्य एक पद्य यासाठी की प्रश्न हे दोन्हीवर समान काढता येऊ शकतात. फक्त गद्य शिकवलं आणि फक्त पद्य शिकवलं तर मग ते, किंवा एखादं गद्य आणि दोन पद्य किंवा दोन गद्य आणि एक पद्य असं म्हटलं तर प्रश्न काढताना थोडासा अन्याय होऊ शकतो गद्यावर किंवा पद्यावर. आणि म्हणून प्रश्नांची समानता यावी यासाठी आपण एक गद्य एक पद्य याप्रमाणे जाता येतंय का बघूया. आज तरी आपण असं करीत आहोत. एक गद्य एक पद्य झालं. कोणतं झालं? उत्सवप्रिया देवभूमी. ते पद्य झाल्यानंतर आपण गद्य घेऊयात. पाठ्यपुस्तकाची सुरुवातच पद्याने केली आहे त्यांनी आणि म्हणून पहिल्या प्रथम आपण पद्य घेतलंय. आता आपण गद्य अभ्यास. मंडल कितवं आहे बघा ते. भाषाभ्यास नावाचं जे आहे ते मंडल बघा. तृतीय मंडल आहे. भाषाभ्यास सुरुवातीचं नोट करून घ्या, नंतरचं देईलच मी पुन्हा वेळ. फक्त पाठाचं नाव, लेखक आणि हा पाठ कशातून घेण्यात आला याची नोट करून घ्या. कारण तुम्हाला परीक्षेमध्ये संदर्भासह स्पष्टीकरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. 3 गुण पाहिजे ना, क्षमस्व 1 गुण पूर्ण पाहिजे ना. 1 गुण पूर्ण मिळविण्यासाठी ज्यांना 80 पैकी 80 मार्क पाहिजेत म्हणजे घ्यायचे आहेत गुण, लिहिल्याशिवाय तर मिळणार नाही हे उघडच आहे ना. ज्यांना 80 पैकी 80 गुण घ्यावयाचे आहेत त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा म्हणजे तुमचे गुण सुरक्षित राहतील, होय की नाही, 80 पेक्षा कमी होणार नाहीत. तेव्हा बघा आता प्रथमः पाठः भाषा संवादः तृतीय मंडलम. तिसरे मंडल तिसरे. फार छान भाग आहे बरं का हा पाठ. खूपच सुंदर पाठ आहे हा आणि छान रीतीने त्यांनी समजावून सांगितलेला आहे. सोप्या भाषेत आहे. नाहीतर शब्द व्युत्पत्ती केवढा मोठा शब्द आहे. शब्द व्युत्पत्ती. व्युत्पत्ती मूळ शब्द कसा निर्माण झाला, कसा उत्पन्न झाला त्याचं मूळ शोधणे शब्द व्युत्पत्ती. शास्त्रम त्याचं एक शास्त्र आहे. त्या शास्त्राचे लेखक, त्या शास्त्रावर आधारित पुस्तक ज्यांनी काढलेलं आहे ते लेखक कोण आहेत? यास्क मुनी. आणि त्यांनी काय लिहिलेलं आहे? निरुक्तम. ते एका वाक्यात उत्तर द्यायचं ना, एका वाक्यात नव्हे. योग्य पर्याय निवडा असा प्रश्न असतो ना तुमचा, त्या प्रश्नामध्ये हा प्रश्न येत असतो. रिकामी जागा, पर्याय दिलेले असतात, त्यातला एक पर्याय निवडून लिहायचा. तर यास्क मुनी निरुक्त ग्रंथ. यास्क मुनींनी लिहिलेला हा निरुक्त नावाचा ग्रंथ. प्रस्तावना बघूयात आपण. प्रत्येक पाठाच्या आधी जी प्रस्तावना दिलेली असते
ती तुम्हाला संदर्भासह स्पष्टीकरणासाठी फार उपयोगी असते. जे हुशार म्हणजे कसं, काळजीपूर्वक 80 पैकी 80 गुण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते प्रस्तावनेपासून सगळं लक्षात ठेवतात. बघूयात आता. शब्द व्युत्पत्तिशास्त्रम इति संस्कृत भाषायाः विशेषः षटकोणाचा श, शहामृगाचा श. थोडासा त्रास होतो उच्चारायला. षटकोणाचा श. शब्द व्युत्पत्तिशास्त्रम इति संस्कृत भाषायाः विशेषः यास्कमुनिना रचितम्. केन रचितम्? यास्कमुनिना रचितम्. निरुक्तम्. व्युत्पत्तिशास्त्रविषयकः आद्यग्रंथः. लक्ष ठेवा या शब्दाकडे. आद्य ग्रंथ म्हटलेला आहे. आद्यः ग्रंथः कः? निरुक्तम्. एषः ग्रन्थः व्युत्पत्तिशास्त्रविषयकः. तस्य आधारेण शब्दमूलानाम् अन्वेषणम्. बघा, नळाचा न असं मराठीमध्ये आपण नळाचा न असं पाठ केलेला आहे. बघा, आपलं माध्यम आहे मराठी आहे आणि म्हणून थोडंसं मराठीमध्ये आपण नळाचा न असं म्हणत आहोत. न छोटा. काही शाळेमध्ये लोकांनी छोटा न असं सांगितलंय. मोठा न, छोटा न असं सांगितलंय. तर नळाचा असं आपण मराठी 1ली ते 10वी पर्यंत पाठ केलं. 1लीला बाराखडे वगैरे असतात ना त्या अक्षर, तर ते त्यामध्ये पाहिले, सचित्र पाहिलेलं आहे. तेव्हा नळाचा न भाषा अभ्यास आहे हा, आणि म्हणून हे बारकावे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. नैकासु भारतीय भाषासु संस्कृतमिति समान सूत्रम तथैव बहवः शब्दाः संस्कृतोद्भवाः संस्कृतसमाः वा सन्ति. संस्कृतसमाः वा सन्ति. वासंती एकत्र शब्द नाही हा. तुमचं पाठ्यपुस्तक समोर असेल तर लक्षात येईल. पण काही विद्यार्थी पाठ्यपुस्तक काढतच नाहीत, काही आणतच नाहीत, नुसतं ऐकायचं काम करतात. मग ऐकताना कधी इकडं पाहणार, कधी इकडं पाहणार, कधी काही चालू असतं त्यांचं, कधी पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त त्यांचं काहीतरी विचार मनामध्ये चालू असतात. तेव्हा नुसतं ऐकायचं काम करा, परंतु पाठ्यपुस्तक आवश्यक आहे आपल्याला. नसेल तर ते लवकरात लवकर तुमच्या समोर यावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून माझे उच्चारही तुमच्या लक्षात येतील. कारण प्रकट वाचनामध्ये आपल्याला हे उच्चार आवश्यक आहेत व्यवस्थित करणे. शुद्ध भाषा हे एक मोठं आव्हानच आहे ना. असा तसा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे मोठं आव्हान आहे. तेव्हा काळजीपूर्वक अभ्यास करा, म्हणजे ते आव्हान वाटणार नाही, ते सहजी होऊन जाईल. बर, असो. तर संस्कृतोद्भवाः संस्कृतसमाः वा सन्ति. अतः संस्कृतभाषासाहाय्येन भारतीयभाषाः समलङ्कृताः शब्दानां मूलार्थप्रतिपादनम् एव भाषाणां वैभवम् इति दर्शितम् अस्मिन् पाठे. बघा, एक संस्कृत वार्तापत्र पण लागतं आकाशवाणीवर. तुमच्या या पाठ्यपुस्तकात एक दिलंय ना, सर्वात शेवटी दिलंय बघा, आल्हाद पत्रिका असं म्हटलंय. आल्हाद पत्रिका.
हे बघा, संपादक दिलंय, प्रकाशन वर्षम दिलंय, संस्कृत वार्षिकम, वार्तापत्रम. तर ते बातम्या ऐका, कसे वाचतात बघा. ते बातम्या जे सांगतात त्याचं उच्चारण पण बघा. मी तसाच प्रयत्न करत आहे, तशाच पद्धतीनं वाचण्याचं बघा. व्यवस्थित उच्चारासहित वाचावं लागतं. आपल्या संस्कृतमध्ये विसर्गाचा उच्चार करताना थोडासा आपल्याला वेगळा करावा लागतो. इतका सहजासहजी हा असं करता येत नाही. कसा करतात ते मी आता वाचताना तुमच्या लक्षात येईलच. शब्दानाम झालं. अनेन कल्पितेन भाषा संवादेन भारतीय भाषासु सामंजस्यम वर्धेत. बघा, त पूर्ण आहे, वर्धेत. वाचनाच्या वेळेला हे लक्षात घ्या. प्रकट वाचनामध्ये 5 पैकी गुण 5 मिळायला सगळे बारकावे लक्षात घेतले जातात. तुम्ही वर्गापुरतं मर्यादित ठेवू नका. पुढे तुम्हाला मोठमोठ्या परीक्षांना सामोरं जायचं आहे. इथे तुम्ही म्हणाल 5 पैकी 5 मिळून जातात, तसं नाही आहे. इथूनच मी सुरुवात करते व्यवस्थित होण्यासाठी. इथे माफी नाही. इथे माफी नाही आहे ना, आणि इथे माफ केलं तर सगळीकडेच तुमचं ते चुकलंच, वाया गेलं. म्हणून इथून माफी नाही आहे. तेव्हा इथूनच मी शुद्धता पाळते, आणि म्हणून भविष्यात तुम्हाला त्रास होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत. जास्तीत जास्त कडक परीक्षा आपल्याला द्यायची आहे असा विचार करूनच तुम्ही तयारी करा. परीक्षेची भीतीच वाटणार नाही. असो, जास्त काही त्यावर बोलायचं नाहीये मला. आता आपण पाठाला सुरुवात करूया. पुरा किल परस्परम विवाद क्षमस्व पुरा किल परस्परम विवदमानाः भारतीय भाषा सर्वा देवीं सरस्वतीं जग्मुः. उच्चार लिहायचे नाहीत. काही विद्यार्थी अजूनही ही चूक करतात. हु, हा, ही असं नाही लिहायचं. ते विसर्ग आहेत आणि त्याच्या आधीचा अक्षर आकारांत आहे, अकारांत आहे, उकारांत आहे. त्यानुसार त्या विसर्गाचा उच्चार होत असतो. आणि म्हणून इथे बघा, आता जगमुह, सर्वाः आलं लक्षात. देवी, देवी थोडक्यात आहे बघा. देवी, जेव्हा आपण कोणाला बोलतो ना, संवाद करतो, त्यावेळेला काय करतो? दीर्घ उच्चार थोडीच करतो, थोडक्यामध्ये येतं ह्रस्व. सर्वाः ताम ऊचुः, सर्वजण तिला म्हणाले. देवी, का नु अस्मासु श्रेष्ठाः, का नु अस्मासु श्रेष्ठाः. नु हे असं, ह्याला काही विशेष हे नाही. आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे? भाषा आहेत ना त्या, सर्व भाषा, भारतीय भाषा, सर्व भारतीय भाषा देवीकडे गेल्या. कोणाकडे? कोण आहे? विद्येची देवता सरस्वती. तथा च गणेशः अपि अस्ति. परंतु अस्मिन् पाठे सरस्वत्याः नाम दृश्यते, पाहायला मिळते. सरस्वतीचे नाव आपल्याला या पाठामध्ये पाहावयास मिळते आहे. बघा, या पाठामध्ये सरस्वत्याः नाम अस्ति, नामधेयम् अस्ति, अथवा अस्मिन् पाठे वयं सरस्वत्याः नामधेयं
पश्यामः. इथे आपण सरस्वतीचे नाव पाहत आहोत. गणपतीचं इथे नाव नाही आलेलं, हे भाषा आहे. सरस्वतीकडे ते गेलेले आहेत सर्व भाषा. बघा आता, कानु अस्मासु श्रेष्ठा, आमच्यापैकी श्रेष्ठ कोण आहे? तदा सरस्वती ताः उवाच. तुमच्या जवळ घेऊन बसा ना हो, काय तुम्ही परेशान करता गड्या? गेलं माझं, गेलं सगळं आता. हे